विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पायथागोरस थेरम या चॅप्टरमधील प्रॅक्टिस सेट 2.1 च्या अगोदर असणारे थेरम, ज्यांना आपण ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम अँड अपोलिनियस थेरम, हे जे दोन थेरम आहेत, म्हणजे या ठिकाणी ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरममध्ये दोन ॲप्लिकेशन आपल्याला शिकायचे आहेत. हे एक प्रकारचे थेरमच आहेत, परंतु या थेरमसाठी आपल्याला स्टेटमेंट दिलेलं नाही आणि यांना आपल्याला एक फॉर्म्युला पद्धतीनं म्हणजे इक्वेशन टाईप त्यांना प्रूव्ह करायचं आहे. आणि त्याचबरोबर एक अत्यंत महत्त्वाचा असणारा अपोलिनियस थेरम हा देखील आपल्याला शिकायचा आहे. हे थेरम परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत आणि यांना आपल्याला प्रॅक्टिस सेट 2.2 मध्ये अप्लाय करायचे, यूज करायचे आणि त्या आधारे त्यावरील उदाहरणे सोडवायची आहेत. त्यामुळं या ठिकाणी या थेरमला व्यवस्थित समजून घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण यावरती हॉट्स क्वेश्चन जे आहेत ते सुद्धा बरेच प्रश्न या थेरमच्या आधारे सॉल्व केले जातात. आणि त्यामुळं या ठिकाणी पहा, जे फर्स्ट ॲप्लिकेशन आहे ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगलसाठी, आता ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम हे दोन आहेत. एक आहे ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल यासाठी आणि दुसरा आहे ऑब्ट्यूस अँगल्ड ट्रायंगल यासाठी. तर आपण पहिलं जे आहे त्याला आपण सुरुवात करू. ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगलसाठी जे दिलेलं आहे, मी आत्ता सांगितलं याला स्टेटमेंट नाही, याला आपल्याला इक्वेशन टाईप प्रूव्ह करायचं आहे. तर इथं पहा, इन ट्रायंगल EBC अँगल C is an acute angle and segment AD perpendicular to BC. Then prove that AB square is equal to BC square plus AC square minus 2BC multiply DC. या ठिकाणी पहा, याला व्यवस्थित आपण समजावून घेऊ. ट्रायंगल दिलेला आहे ABC, हा ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल आहे आणि याचा आपण या तीन अँगल A, B आणि अँगल C पैकी अँगल C या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. अँगल C इज अन ॲक्यूट अँगल. आपण B पण घेऊ शकत होतो, A पण घेता येऊ शकतो. तर या ठिकाणी विचारात घेतलेला ॲक्यूट अँगल आहे C. अँगल C इज अन ॲक्यूट अँगल अँड सेगमेंट AD परपेंडिक्युलर टू BC. AD हा BC ला परपेंडिक्युलर घेतलेला आहे आणि यावरून आपल्याला इक्वेशन जे आहे ते प्रूव्ह करायचं. या ठिकाणी इक्वेशन जे आपल्याला दिलं आहे, तर यामध्ये पहा, इक्वेशन सांगितलं AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर मायनस 2BC इंटू DC. बऱ्याच विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने इक्वेशन जर आपल्याला प्रूव्ह करायला आले असतील तर खूप अवघड वाटतं. तसं अजिबात अवघड नाही, हे अतिशय सोपं आहे. आपण त्याला व्यवस्थित समजावून घेऊया. इथं मी तुम्हाला हे इक्वेशन कायमचं लक्षात राहील असं समजावून सांगतो. या ठिकाणी जी फिगर दिली आहे त्याला ऑब्झर्व करा. आपल्याला या ठिकाणी ट्रायंगल EBC मध्ये C हा ॲक्यूट अँगल विचारात घ्यायला सांगितलेला आहे आणि ट्रायंगल आहे EBC. मग ट्रायंगल EBCच्या तीन साईड आहेत. एक साईड आहे AB, दुसरी साईड BC आणि तिसरी AC. तर या आहेत तीन साईड. मग या ठिकाणी आपल्याला जो अँगल विचारात घ्यायला सांगितला तो अँगल C आहे. तो इथं दिसतो डायग्राममध्ये. इथं पहा, अँगल C हा दिलेला आहे. तर या तीन ज्या साईड आहे त्यांचं रिलेशन या इक्वेशनमध्ये दाखवलेलं आहे आपल्याला. आणि इक्वेशन तुम्हाला कायमस्वरूपी लक्षात राहण्यासाठी मग आता या C अँगलला फोकस करायचं आहे तुम्हाला, याला विचारात घ्यायचं आहे. मग अँगल C जो आपण ॲक्यूट अँगल म्हणून गृहीत धरलेला आहे, त्याची जी अपोजिट साईड आहे ती AB आहे. ट्रायंगल EBCच्या तीन साईडपैकी जी अपोजिट साईड आपल्याला दिली आहे ती अँगल C ची अपोजिट साईड AB आहे. म्हणून आपण इक्वेशन जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे त्याची सुरुवात स्क्वेअर ऑफ अपोजिट साईड ऑफ ॲक्यूट अँगल म्हणजेच AB स्क्वेअर याने होते. या ठिकाणी AB स्क्वेअर का घेतलेलं आहे लक्षात आलं तुमच्या? AB स्क्वेअर यासाठी घेतलं की ही ॲक्यूट अँगल C ची अपोजिट साईड आहे. मग ॲक्यूट अँगल जर आपण B घेतला असता तर आपण AC स्क्वेअर इक्वल टू असं इक्वेशन लिहिलं असतं. ॲक्यूट अँगल जर आपण A आहे असं गृहीत धरलं असतं तर BC स्क्वेअर इक्वल टू लिहावं लागलं असतं. हे लक्षात घ्या. त्यानंतर इक्वल टू नंतर काय करायचं आहे, आता ट्रायंगलच्या तीन साईडपैकी एक साईड
ॲक्यूट अँगलची अपोजिट साईड म्हणून आपण गृहीत धरली, तिचा स्क्वेअर इक्वल टू, आता ट्रायंगलच्या राहिलेल्या दोन ज्या साईड आहेत त्यामध्ये बी सी आणि ए सी, ए बी गेल्यानंतर काय बी सी आणि ए सी उरल्या, म्हणून इक्वल टू बी सी स्क्वेअर बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर. तर हे जे आहे हे पायथागोरस थेरम सारखं या ठिकाणी इक्वेशन तुम्हाला तयार झालेलं दिसतं. त्यानंतर त्याला जोडायचे मायनस ज्या साईडवर परपेंडिक्युलर घेतलेला आहे. आता ए डी हा परपेंडिक्युलर काढला बी सी वरती म्हणून मायनस 2BC, जिच्यावर परपेंडिक्युलर काढला तिची ट्वाईस मायनस करायची आणि मल्टिप्लाय परपेंडिक्युलर सेगमेंटमुळं म्हणजे ए डीमुळं दोन सेगमेंट इथं तयार झाले बी डी आणि डी सी, त्यापैकी जो स्मॉलर सेगमेंट आहे किंवा ॲक्यूट अँगलच्या कडून जो आलेला सेगमेंट आहे तो मल्टिप्लाय करायचा आहे डी सी. तर या पद्धतीनं हे जे दिलेले इक्वेशन हे या ठिकाणी तयार झालेलं आहे. ए बी स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर मायनस 2BC इंटू डी सी. तर हे इक्वेशन कसं लक्षात ठेवायचं, लक्षात आले तुमच्या? जो ॲक्यूट अँगल ट्रायंगल दिलेला आहे त्याची अपोजिट साईड तिचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग टू साइड्स ऑफ ट्रायंगल मायनस ट्वाइस इंटू बेस मल्टिप्लाय ट्वाइस ऑफ बेस मल्टिप्लाय सेगमेंट ॲडजसेंट टू ॲक्यूट अँगल. या पद्धतीने आपल्याला इक्वेशन इथं तयार झालेलं आहे. आता या ट्रायंगलमध्ये हे जे सेगमेंट आहे यांची लेंथ दिलेली आहे. इथं ए बीची लेंथ सी दाखवली आहे, ए डीची पी दाखवली आहे, ए सीची बी दाखवलेली आहे आणि टोटल जी बी सी आहे ती ए घेतलेली आहे. एकूण बी सीची लेंथ ए आहे स्मॉल लेटरमध्ये आणि त्यात पुन्हा सी डीला एक्स केलं, सी डी एक्स केलं तर बी सीची लेंथ ए मधून एक्स मायनस केले म्हणजे बी डी हा ए मायनस एक्स झालेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला हे इक्वेशन प्रूव्ह करायचं आहे. ॲप्लिकेशन याचा अर्थ पायथागोरस थेरम आपल्याला यूज करायचा आणि याला प्रूव्ह करायचं आहे. इथं दाखवल्या पद्धतीत पहा, इन द गिवन फिगर लेट ए बी इक्वल टू सी, ए बीची लेंथ सी, ए सी इक्वल टू बी, ए डी इक्वल टू पी, बी सी इक्वल टू ए, डी सी इक्वल टू एक्स, बी डी इज इक्वल टू ए मायनस एक्स वगैरे वगैरे. तर या पद्धतीनं झालेलं आहे. हे असं नाही घेतलं तरी सुद्धा याला प्रूव्ह करू शकतो आपण. मी तुम्हाला करून दाखवतो. त्यानंतर इन ट्रायंगल ए डी बी, ए डी बी हा जो ट्रायंगल घेतलेला आहे ए डी बी हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि त्यामुळं बाय द पायथागोरस थेरम, यामध्ये पायथागोरस थेरम यूज केलेला आहे. तर डी हा राईट अँगल आहे, मग अपोजिट साईड जी आहे ती ए बी म्हणजेच सी लेंथ आहे त्याची, म्हणून सी स्क्वेअर इज इक्वल टू ए मायनस एक्स म्हणजेच बी डी स्क्वेअर प्लस ए डी स्क्वेअर. बी डीच्या जागेवर काय ठेवलं ए मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर आणि प्लस ए डी स्क्वेअर म्हणजे इथं काय लिहायला पाहिजे पी स्क्वेअर. ए डीची व्हॅल्यू जी आहे पी स्क्वेअर. मग याला एक्सपाउंड केलं ए मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर, याला एक्सपाउंड केलेलं आहे या फॉर्म्युल्यानुसार ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ab आणि प्लस बी स्क्वेअर. यानुसार बीच्या जागेवर आपल्याला इथं एक्स दिलेला आहे, तर मग इथं एक्स होईल आणि इथं एक्स होईल म्हणजेच ए स्क्वेअर मायनस 2ax प्लस एक्स स्क्वेअर हे त्याचं एक्सपान्शन झालं. ह्या ब्रॅकेटचं इथं हे एक्सपान्शन आहे इथून इथपर्यंत आणि हे पी स्क्वेअर दशाला तसेच आपल्याला या ठिकाणी लिहायचे. याला इक्वेशन नंबर 1 केलं. या ठिकाणी पहा सोल्युशन पण त्याचं खूप सोपं आहे. ट्रायंगल ए डी बी फर्स्ट राईट अँगल ट्रायंगल घेतला, पायथागोरस थेरम अप्लाय केला आणि त्यामध्ये ह्या ज्या सी पी ए मायनस एक्स वगैरे ह्या ज्या लेंथ आपण घेतलेल्या आहेत त्या ठेवल्या आणि इथं याला एक्सपाउंड केलं इक्वेशन नंबर 1. मग आता लगेच दुसरा राईट अँगल ट्रायंगल ए डी सी आपण घेतलेला आहे आणि ए डी सी मध्ये पुन्हा पायथागोरस, कारण हाय राईट अँगल ट्रायंगल आहे, पायथागोरस थेरम अप्लाय केला आणि मग या ठिकाणी जो हायपोटेनियस आहे बी, तर बी स्क्वेअर इज इक्वल टू पी स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, पी स्क्वेअर प्लस
एक्स स्क्वेअर असं आपल्याला लिहावं लागेल. पण या ठिकाणी काय करायचं आहे, आपल्याला जो परपेंडिक्युलर आहे त्याची लेंथ काढायची आहे, म्हणजे पी स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची आहे. आणि त्यासाठी काय करावं लागेल, हे एक्स स्क्वेअर लेफ्ट हँडला जर गेले तर बी स्क्वेअरमधनं मायनस होईल. म्हणून इथं दाखवलेलं आहे पी स्क्वेअर इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर जशाल तसे परत. आणि मग त्या खाली आता सबस्टिट्युटिंग व्हॅल्यू पी स्क्वेअर, आत्ता जी व्हॅल्यू काढली आपण 2 मध्ये ती आपल्याला इक्वेशन 1 मध्ये ठेवायची आहे. सबस्टिट्युटिंग व्हॅल्यू ऑफ पी स्क्वेअर फ्रॉम 2 इन इक्वेशन 1. पी स्क्वेअरची इक्वेशन 2 मधली व्हॅल्यू 1 मध्ये सबस्टिट्यूट करायचे. हे बाकीचं पूर्ण इक्वेशन आपण जशाला तसं लिहिणार अगोदर, आणि फक्त पी स्क्वेअरची व्हॅल्यू बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इथं ठेवायचे. म्हणजे पहा इथं सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस 2ax प्लस एक्स स्क्वेअर, आणि हे इथपर्यंतचं इक्वेशन तसंच. मग पी स्क्वेअर होतं पुढे, ते काढलं आणि त्या जागेवर बी स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर ठेवून दिले पी स्क्वेअरची व्हॅल्यू. आणि मग या ठिकाणी काय झालं, हे प्लस एक्स स्क्वेअर आणि मायनस एक्स स्क्वेअर कॅन्सल झाले. म्हणजे आता ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2ax ही इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. मग आपण या प्रत्येक टर्म्सची व्हॅल्यू पुन्हा ठेवून दिलेली आहे. सीच्या जाग्यावर ए बी स्क्वेअर, कारण सी ही ए बीची व्हॅल्यू आहे म्हणून सीच्या जाग्यावर ए बी स्क्वेअर, एच्या जाग्यावर बी सी स्क्वेअर, बी सीची व्हॅल्यू ए घेतलेली आहे तर इथं बी सी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरच्या जाग्यावर ए सी, आणि ए सी स्क्वेअर झालं मग 2a म्हणजेच 2bc मल्टिप्लाय डी सी. आता या ठिकाणी लक्षात घ्या, याला आपण हे असं ए बी सी वगैरे न घेताही करू शकलो असतो. ते कसं हे या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. सुरुवातीला आपण काय करू, सोप्यातून जर करायचं म्हणलं तर अगोदर आपण ट्रायंगल ए डी सी पासून सुरुवात करू. इन ट्रायंगल ए डी सी अँगल डी इक्वल टू 90 डिग्री. डी हा राईट अँगल दिलेला आहे. आणि मग यामुळे काय होईल, देअरफॉर बाय द पायथागोरस थेरम, बाय द पायथागोरस थेरम. मग यानुसार इथं काय होईल, लिहिताना आता आपण लिहितानाच असं लिहायचं की हायपोटिनियस राईट हँडला जाईल. सोपं जर करायचं असेल तुम्हाला तर या ठिकाणी काय ए डी स्क्वेअर प्लस डी सी स्क्वेअर आणि हायपोटिनियस जो आहे इक्वल टू ए सी स्क्वेअर. मग आता आपल्याला ए डी स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची. जो हायपोटिनियस आहे, सॉरी जो परपेंडिक्युलर आहे त्याची व्हॅल्यू काढायची. म्हणजे ए डी स्क्वेअर इक्वल टू डी सी स्क्वेअरला आपल्याला राईट हँडला टाकावं लागेल आणि ए सी स्क्वेअर मायनस डी सी स्क्वेअर असं होऊन जाईल ते. आणि त्यानंतर याला इक्वेशन नंबर आपण इथं 1 देऊन टाकूया, इक्वेशन 1. मग आता सेकंड जो ट्रायंगल आहे तो घेऊ आपण. इन ट्रायंगल ए डी बी किंवा ए बी डी असंही लिहिलं तरी चालतो. यामध्ये अँगल जो आहे अँगल डी इक्वल टू 90 डिग्री. आणि मग पायथागोरस थेरम पुन्हा यूज करायचा आहे. बाय द पायथागोरस थेरम. आणि यानुसार मग परत आपल्याला हायपोटिनियस, आता मात्र इथं आपल्याला इक्वेशनमध्ये काय ए बी स्क्वेअर लेफ्टला लागते म्हणून ए बी स्क्वेअर इथं लिहिणार आपण. ए बी स्क्वेअर इक्वल टू ए डी स्क्वेअर प्लस बी डी स्क्वेअर, बी डी स्क्वेअर. तर या ठिकाणी काय करू आता, ए डी स्क्वेअरची आपण व्हॅल्यू काढलेली आहे ए सी स्क्वेअर मायनस डी सी स्क्वेअर, ती इथं ठेवू आपण.
AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर ही व्हॅल्यू इथं ठेवायची आहे आणि BD साठी काय करायचं आहे, BD हा सेगमेंट आपल्याला BC मधून DC मायनस करून मिळतो, म्हणून इथं काय करणार, AD स्क्वेअरच्या जागेवर फ्रॉम इक्वेशन 1 AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर आणि प्लस ही BD च्या जागेवर BC मायनस DC होल स्क्वेअर आणि त्याला आता एक्सपांड करूया आपण. या ठिकाणी हे जे आहे AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर जशाला तसे घेतले प्लस याला आता फॉर्म्युल्यानुसार एक्सपांड करायचे. फर्स्ट टर्म BC येतं त्याचा स्क्वेअर BC स्क्वेअर, ह्या दोघांचा प्रोडक्ट BC इंटू DC म्हणजे इथं 2BC मल्टिप्लाय DC आणि थर्ड टर्म जे आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे DCचा स्क्वेअर घेतला. या ठिकाणी काय होईल, मायनस DC स्क्वेअर आणि प्लस DC स्क्वेअर कॅन्सल झाले. मग आता या जागेवर आपल्याला काय लागतं आहे पहा, BC स्क्वेअर अगोदर लागत होतं AB स्क्वेअर नंतर, तर BC स्क्वेअरला इथं घेऊ प्लस मग AC स्क्वेअर हे टर्म इथं घेतलं मायनस राहिलेलं 2BC इंटू DC. तर या पद्धतीनं आपलं जे इक्वेशन होतं ते आपण या पद्धतीत प्रूव्ह करू शकलो. हे ABC वगैरे अशा लेंथ न घेता देखील आपण त्याला डायरेक्टली प्रूव्ह करू शकतो. पुन्हा एकदा शॉर्टमध्ये हा जर ॲक्यूट अँगल द ट्रायंगल आहे, याला आपण नाव देऊ PQR. ॲक्यूट अँगल जर तुम्ही आता अगोदर आपण इकडून घेतला होता C, आता इकडून घेतला, समजा जर Q ॲक्यूट अँगल तुम्हाला दिला असेल तर या ॲप्लिकेशननुसार फॉर्म्युला कसा तयार करायचा हे सांगतो. ट्रायंगलच्या 3 साईड आहेत PQ, QR आणि PR. मग ॲक्यूट अँगलची जी समोरील साईड आहे, अपोजिट साईड आहे, ती PR आहे आणि म्हणून इथून आपण सुरुवात करायची. PR स्क्वेअर इक्वल टू, मग 3 साईडपैकी एका साईडचा स्क्वेअर इथं आला, ॲक्यूट अँगलच्या अपोजिट साईडचा स्क्वेअर इथं घेतला आपण, मग रिमेनिंग ज्या 2 साईड आहे PQ आणि QR यांच्या स्क्वेअरची सम, म्हणजेच इथं काय करणार PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर, त्यानंतर मायनस इथून आता आपल्याला परपेंडिक्युलर असं समजा टाकावं लागेल, PM परपेंडिक्युलर असं गृहीत धरू, PM इज द परपेंडिक्युलर. तर मग मायनस 2QR, QR वर परपेंडिक्युलर टाकलाय म्हणून 2QR मल्टिप्लाय ॲक्यूट अँगल आता इकडे आहे Q म्हणजे 2QM किंवा MQ 2QM. तर हा झाला ॲक्यूट अँगलचा फॉर्म्युला. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचा. हा फॉर्म्युला कसा तयार होतो, तर ॲक्यूट अँगल जो दिलेला आहे त्याची अपोजिट साईड तिचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग 2 साइड्स ऑफ अ ट्रायंगल मायनस 2 इंटू बेस मल्टिप्लाय सेगमेंट ॲडजसेंट टू ॲक्यूट अँगल. तर या पद्धतीनं आपल्याला हा फॉर्म्युला मिळतो. त्यानंतर आपण ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलसाठीचं जे ॲप्लिकेशन आहे ते आपण या ठिकाणी सुरुवात करूया. ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलसाठी पहा, आपल्याला अशी माहिती दिली आहे, इन ट्रायंगल ABC हा ट्रायंगल इथं पहा ABC हा ट्रायंगल विचारात घ्यायचा आहे. अँगल ACB इज ऑब्ट्यूस अँगल segment AD perpendicular to BC, then prove that AB square is equal to BC square plus AC square plus 2BC into CD. Acute angle triangle साठीचा इक्वेशन आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल साठीचं इक्वेशन दोन्हींमध्ये फरक असा आहे, तसंच हे सुद्धा तयार होत आहे. फरक एवढा आहे की ॲक्यूट अँगल ट्रायंगल जर दिला असेल तर तिथं आपल्याला -2 घ्यायचं आहे आणि इथं +2 घ्यायचं, एवढाच फरक आहे. या ठिकाणी पहा, ट्रायंगल ABC सांगितलेला आहे, याचा C हा अँगल ऑब्ट्यूस अँगल आहे आणि C हा अँगल ऑब्ट्यूस असून याची जी अपोजिट साईड आहे AB स्क्वेअर तिची व्हॅल्यू काढायची. जो अँगल दिलेला असतो
या ठिकाणी पहा सी अँगल दिलेला आहे, तर हा सी अँगल इथं आहे, याची अपोजिट साईड ए बी आहे, म्हणून ए बी स्क्वेअर इथं स्टार्ट केलं. जर ऑब्ट्यूस अँगल बी दिला असता तर याची जी अपोजिट साईड आहे ती इथं राहिली असती, हे लक्षात घ्यायचं आहे. मग ट्रायंगल ए बी सीला 3 साईड आहेत, ए बी बी सी आणि ए सी. तर त्यापैकी एका साईडचा स्क्वेअर इकडे येणार, ऑब्ट्यूस अँगलच्या अपोजिट साईडचा स्क्वेअर इथं येईल. त्यानंतर राहिलेल्या ज्या 2 साईड आहेत ए सी आणि बी सी यांच्या स्क्वेअरची सम पुढं येईल. मग प्लस आता बी सीला इकडं एक्सटेंड केलेलं आहे, वाढवलेलं आहे, आणि ए पासून इथं परपेंडिक्युलर टाकला आहे. मग आपल्याला या बी सी हा बेस आहे म्हणून प्लस 2BC. ॲक्यूट अँगल ट्रायंगलचं जे ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये -2BC, इथं +2BC. पण इथं BD नाही करायचं आहे, +2BD नाही घेणार, तर +2BC, कारण ट्रायंगलचा जेवढी साईड आहे तोच बेस आहे, आणि मग मल्टिप्लाय ह्या C पासून D पर्यंतचा सेगमेंट. तर या पद्धतीनं आपल्याला हा फॉर्म्युला इथं तयार होतोय. दुसऱ्या आकृतीमध्ये घेऊन दाखवतो तुम्हाला, लक्षात येईल. आकृती जर थोडी वेगळी काढली तर या ठिकाणी काय करू आपण, हे असा या ठिकाणी ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल असं घेतला आपण, याला नाव दिलं PQR, आणि याला एक्सटेंड केलं, QR हा बेस झाला, इथून परपेंडिक्युलर टाकला QS. या ठिकाणी हा फॉर्म्युला कसा तयार करायचा परत लक्षात घ्या. कोणता अँगल ऑब्ट्यूस अँगल घेतलेला आहे आपण, C अँगल ऑब्ट्यूस अँगल घेतला, म्हणून काय होईल त्याची अपोजिट साईड जी आहे PR². तुम्हाला हेच महत्त्वाचं आहे, हेच आलं पाहिजे की जशी डायग्राम दिलेली आहे त्याचा ऑब्ट्यूस अँगल कोणता आहे हे विचारात घेऊन इथं इक्वेशन तयार होणार आहे. तर Q ची अपोजिट साईड PR आहे, तर इथं PR² PQ² प्लस QR² प्लस 2QR घ्यायचं आहे, 2RS होणार नाही, 2QR मल्टिप्लाय हा ऑब्ट्यूस अँगल पासून राईट अँगल पर्यंतचा सेगमेंट म्हणजे मल्टिप्लाय QS. तर या पद्धतीनं हे जी इक्वेशन हे तयार होईल. आता इथं आपण याला प्रूव्ह करूया. पहा, गिवन जर लिहिलं आपण त्याला थेरम सारखं प्रूव्ह करू, गिवन टू प्रूव्ह आणि प्रूफ असं. इथं गिवन मध्ये होईल इन ट्रायंगल ABC अँगल C हा ऑब्ट्यूस अँगल आहे, म्हणून अँगल C ग्रेटर दॅन 90 डिग्री. त्यानंतर AD परपेंडिक्युलर टू BC इट इज गिवन. हे आपल्याला नाही गिवनच लिहिले आपण पुढे, तर याला काय आपल्याला गिवन वगैरे लिहायची गरज नाही. चला, हे झालं गिवन आपलं. त्यानंतर टू प्रूव्ह मध्ये आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे, तर ते इक्वेशन ज्या वरती आपण समजावून घेतलंय. टू प्रूव्ह मध्ये साईड अपोजिट टू ऑब्ट्यूस अँगल म्हणजेच AB² इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग साइड्स ऑफ अ ट्रायंगल म्हणजे BC² प्लस AC² प्लस 2 मल्टिप्लाय बेस म्हणजे 2BC मल्टिप्लाय सेगमेंट बिटवीन ऑब्ट्यूस अँगल अँड राईट अँगल म्हणजेच CD किंवा DC CD. ठीक, तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं. आता या ठिकाणी आपण प्रूफ सुरू करूया. प्रूफ याचं जे आहे ते आत्ताच्या सारखंच दोन, आत्ता आपण काय केलं होतं, दोनदा आपण पायथागोरस थेरम यूज केला होता, इथं पण दोनदा यूज करायचा आहे. सुरुवातीला ट्रायंगल ADC आपण घेणार आहोत. इन ट्रायंगल ADC अँगल D इक्वल टू 90 डिग्री. Therefore by the
पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम यानुसार आपल्याला फर्स्ट ट्रायंगल मध्ये मात्र तुम्हाला काय घ्यायचं आहे, हायपोटेनियस हा राईट हँड साईडला घ्यायचा आहे. म्हणजे इथं इक्वेशन घ्यायचं AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. आणि मग आता इथं आपल्याला हायपोटेनियस म्हणजे सॉरी जो परपेंडिक्युलर आहे त्याची लेंथ आपल्याला घ्यायची आहे. म्हणजे AD स्क्वेअर तसंच ठेवा इक्वल टू AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर. इक्वेशन नंबर 1 देऊया. मग त्यानंतर आता दुसरा आपल्याला जो राईट अँगल ट्रायंगल आहे तो कोणता, ADB हा राईट अँगल ट्रायंगल दुसरा आहे. त्यामध्ये आपण पायथागोरस थेरम यूज करणार आहोत. मग इन ट्रायंगल ADB कोणता अँगल 90 डिग्रीचा आहे, तर अँगल D इक्वल टू 90 डिग्री. Therefore by the Pythagoras theorem, पायथागोरस थेरम नुसार हायपोटेनियस जो आहे AB स्क्वेअर इज इक्वल टू ट्रायंगल्सच्या रिमेनिंग साइड AD आणि BD. तर AD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. AD स्क्वेअरची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये काढलेली आहे ती इथं ठेवूया. इथं व्हॅल्यू होईल AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर आणि प्लस BD स्क्वेअर म्हणजे काय, तर BD स्क्वेअर म्हणजे BD हा जो सेगमेंट आहे तो DC किंवा CD आणि CB यांची ॲडिशन करून मिळतो. या दोन सेगमेंटची ॲडिशन केल्यास आपल्याला BD मिळतो. म्हणून आपण त्याला ब्रॅकेटमध्ये BD ची जी व्हॅल्यू आहे ती CD प्लस BC अशी ठेवायची आहे आणि होल स्क्वेअर त्याला द्यायचा आहे, कारण इथं BD ला स्क्वेअर आहे. तर आता याला एक्सपांड करायचं आपल्याला इक्वेशन नुसार. कोणत्या इक्वेशनवरून एक्सपांड करणार आहे, तर आयडेंटिटी नुसार एक्सपांड करणार. A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. या आयडेंटिटीवरून आपण त्याला एक्सपांड करूया. तर इथं AC स्क्वेअर मायनस DC स्क्वेअर जशाला तसेच आपण खाली घेतलेले आहे. या ठिकाणी पहा CD चा स्क्वेअर ब्रॅकेटमधलं फर्स्ट टर्म त्याचा स्क्वेअर प्लस 2 मल्टिप्लाय या दोघांचा प्रोडक्ट म्हणजेच 2BC मल्टिप्लाय CD आणि प्लस BC चा स्क्वेअर जशाला तसं घ्यायचा आहे. मग या ठिकाणी काय होईल, मायनस DC स्क्वेअर आणि प्लस CD स्क्वेअर. CD आणि DC एकच आहेत, हे अपोजिट टर्म्स तयार झाले, कटले. त्यानंतर इथं आपल्याला यायचं आहे AC स्क्वेअर, मग त्यानंतर प्लस BC स्क्वेअर प्लस 2BC इंटू CD. मग इक्वेशन इथं तयार झालंय. इक्वेशन या ठिकाणी तयार झालं AB स्क्वेअर इज इक्वल टू BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर प्लस 2BC इंटू CD. तर या पद्धतीनं ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलसाठीचं इक्वेशन आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे. आणि या दोन्ही ॲप्लिकेशनवर आधारित असणारा अपोलोनियस थेरम आहे. हा सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे. परीक्षेला हा म्हणजे विचारला जात नाही आहे, परंतु या आधारावर भरपूर अशी उदाहरणं आपल्याला सॉल्व करायला येत असतात. अपोलोनियस थेरमचं जे स्टेटमेंट या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे तर ते आपण इथं पहा.
थोडंसं खाली घेऊ याला व्यवस्थित. अपोलोनियस थेरमला आपल्याला दोन्ही ॲप्लिकेशनला यूज करून त्याला आपण यूज करणार प्रूव्ह करणार आहोत. आणि मग ते पहा या ठिकाणी कसं प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. तर थेरम जे दिलेलं आहे याला सुद्धा आपल्याला स्टेटमेंट दिलेलं नाही आहे. इथं सुद्धा आपल्याला इक्वेशनच प्रूव्ह करायचं आहे. आणि इक्वेशन कसं प्रूव्ह करायचं आहे ते आपण पाहूया, शिकूया. या ठिकाणी पहा, इन ट्रायंगल ABC, ट्रायंगल आता ABC दिलेला आहे. इफ यम इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC, ट्रायंगलच्या एका साईडचा मिड पॉइंट दिलेला आहे. BCचा यम हा मिड पॉइंट आहे. याचा अर्थ या ठिकाणी सेगमेंट BM आणि CM या दोघांची लेंथ इक्वल होईल. देन प्रूव्ह दॅट AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM प्लस 2BM. इथं देखील आपल्याला इक्वेशनच प्रूव्ह करायचं आहे. आता विद्यार्थ्यांना अडचण ही की इक्वेशन कशालाच येत असेल, कारण आम्हाला लक्षात ठेवायला अवघड जात आहे. तर बिलकुल अवघड नाही आहे, काहीच अवघड नाही. इथं मी समजून देतो कसं इक्वेशन तयार झालं आहे. तर या पद्धतीनं समजवून घ्या आणि पुन्हा पुन्हा तुम्ही 1-2 वेळेस त्याला पुन्हा स्वतः जर करून पाहिलं तर पक्क तुमच्या लक्षात राहील, याची मी खात्री देतो तुम्हाला. पहा, तर ट्रायंगल आपण PQR घेऊ. PQR ट्रायंगलचा हा S मिड पॉइंट घेतला. QR या साईडचा S हा मिड पॉइंट आहे. मग PS ही मीडियन झाली. मिड पॉइंट जर हा अपोजिट व्हर्टेक्सला जोडला तर हा जो सेगमेंट तयार होतो त्याला आपण मीडियन म्हणतो. मग PS मीडियन आहे. मग या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, ट्रायंगल जो आपण घेतला होता ट्रायंगल PQR घेतलेला आहे. मग त्याच्या 3 साईड आहेत. त्याचे साईड आहे, एक PQ, दुसरी QR आणि तिसरी PR. तर ज्या 2 साईडच्या मध्ये मीडियन आहे त्या कोणत्या आहेत त्या इथं पाहूया. PQ आणि PR या दोन्हींच्या मध्ये मीडियन आहे, म्हणून इथं आपण लिहिणार PQ स्क्वेअर. जर तुम्हाला अपोलोनियस थेरमवरनं जे इक्वेशन तयार होतंय ते जर लिहायचं असेल तर त्यासाठी असं लिहा, PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर इक्वल टू, याच्या इक्वल टू काय, तर या ठिकाणी मीडियनमुळं 2 सेगमेंट तयार झालेले ते QS आणि एक SR या दोन्हींची लेंथ इक्वलच आहे. यापैकी कोणताही जरी एक घेतला तरी सुद्धा चालतो. आणि मग त्यापैकी आपण अलीकडचा QS घेऊ, त्याची ट्वाइस घ्यायची, 2QS प्लस 2PS. PS म्हणजे जी मीडियन आहे त्याची ट्वाइस. तर उजव्या साईडमध्ये दोन्ही जे टर्म्स येतात त्यांना 2 हा कोएफिशियंट आपण ठेवणार आहोत. 2QS प्लस 2PS या ठिकाणी आपल्याला असं दाखवायचं असतं. इथंही तसंच झालंय बघा. AM ही मीडियन दिलेली आहे, M हा मिड पॉइंट आहे. तर ट्रायंगल ABC जो आहे तर मीडियन ज्या 2 साईडच्या मध्ये आहे अशा साईड आहेत AB आणि AC, म्हणून यांच्या स्क्वेअरची सम अगोदर लिहायची. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. बघा इथे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इथं दिलेला आहे. मग पुढं काय, तर 2AM म्हणजे मीडियनच्या स्क्वेअरची ट्वाइस इक्वल टू 2AM स्क्वेअर, मीडियनच्या स्क्वेअरची ट्वाइस, प्लस 2BM म्हणजे मीडियनमुळे जे 2 सेगमेंट झाले BM आणि CM यापैकी एकाच्या स्क्वेअरची ट्वाइस. हे टर्म्स लिहिताना मागं पुढं 2BM स्क्वेअर प्लस 2AM स्क्वेअर असंही लिहिलं तरी सुद्धा चालतं. तर या ठिकाणी पहा, थेरमसाठी गिवन दिलेलं आहे, आपण त्याला गिवन टू प्रूव्ह कन्स्ट्रक्शननुसार इथं सॉल्व्ह करूया. गिवनमध्ये इन ट्रायंगल ABC M इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC, बस एवढंच गिवन आहे. ट्रायंगल ABC मध्ये M हा साइड BCचा मिड पॉइंट आपण घेतलेला आहे. टू प्रूव्ह मध्ये आपल्याला काय दाखवायचं आहे, तर इक्वेशन प्रूव्ह करायचं हे. ते इक्वेशन लिहू आपण जशाला तसं. AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इज इक्वल टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM स्क्वेअर. हे लक्षात आलं असेल की मीडियनच्या साइड, मीडियन ज्या 2 साईडच्या मध्ये येते
त्या दोन साईडच्या स्क्वेअरची सम अगोदर घ्यायचे, मग प्लस स्क्वेअर ऑफ ट्वाइस ऑफ मीडियन प्लस स्क्वेअर ऑफ ट्वाइस ऑफ वन सेगमेंट फॉर्म्ड बाय मिड पॉइंट. तर या पद्धतीने हे इक्वेशन तयार होत आहे. मीडियनच्या बाजूला ट्रायंगलच्या ज्या दोन साईड आहेत त्यांच्या स्क्वेअरची सम बरोबर मीडियनच्या स्क्वेअरची ट्वाइस प्लस मीडियनमुळे तयार झालेल्या दोन सेगमेंटपैकी एका सेगमेंटच्या स्क्वेअरची ट्वाइस. तर या ठिकाणी हे होईल टू प्रूव्ह. हे इक्वेशन आपल्याला दाखवायचं आहे. कन्स्ट्रक्शनमध्ये आपण काय केलं आहे, ड्रॉ सेगमेंट एडी परपेंडिक्युलर टू बीसी. एडी हा बीसीला परपेंडिक्युलर आपल्याला घेतलेला आहे आणि यावरून आता हे इक्वेशन आपण प्रूव्ह करणार आहोत. तर इक्वेशन प्रूव्ह करताना आपण दोन्ही जे आत्ता या अगोदर जे ॲप्लिकेशन शिकलो ॲक्यूट अँगल ट्रायंगल आणि ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगलसाठी, हे दोन्ही ॲप्लिकेशन आपण या ठिकाणी यूज करणार आहोत. आपण सुरुवात करू ॲक्यूट अँगल ट्रायंगलचं जे इक्वेशन आपण शिकलो त्यापासून. तर इथं या आकृतीमध्ये आपल्याला दोन ट्रायंगल मिळतील, एक ॲक्यूट अँगल एक ऑब्ट्यूस अँगल ट्रायंगल. पहा या ठिकाणी ट्रायंगल AMC हा आपण ट्रायंगल विचारात घेऊ. ट्रायंगल AMC इन ट्रायंगल AMC. इथं आपल्याला यम हा ॲक्यूट अँगल घ्यायचा आहे. इथं अँगल यम जो आहे या ट्रायंगल AMCचा अँगल यम हा जो आहे अँगल यम लेस दॅन 90 डिग्री, हा 90 डिग्रीपेक्षा लहान आहे म्हणजे हा ॲक्यूट अँगल आहे. अँड AD परपेंडिक्युलर टू MC आणि कशा पद्धतीत आहे की D हा M आणि C च्या बिटवीन असणारा सेगमेंट आहे. देअरफॉर बाय द application of acute angled triangle, application of Pythagoras करा. फॉर ॲक्यूट अँगल ट्रायंगल असं लिहा, फॉर ॲक्यूट अँगल्ड ट्रायंगल. ठीक. तर यानुसार आता जे इक्वेशन आपण वरती प्रूव्ह करायला शिकलो, हा ॲक्यूट अँगल यम घेतलेला आहे, त्याची जी अपोजिट साईड आहे AC तिचा स्क्वेअर घ्यायचा आहे म्हणजे AC स्क्वेअर इक्वल टू ट्रायंगल AMCच्या रिमेनिंग ज्या दोन साईड आहे AM आणि CM किंवा MC यांच्या स्क्वेअरची सम आता समोर येईल म्हणजे AM स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर मायनस 2 इंटू बेस. 2 इंटू बेस, बेस कोणता आहे MC हा बेस आहे. तर 2 मल्टिप्लाय CM किंवा MC हा घेऊ 2CM अथवा MC मल्टिप्लाय या परपेंडिक्युलर पासून ॲक्यूट अँगल पर्यंतचा सेगमेंट म्हणजे MD. इक्वेशन नंबर 1. मग त्यानंतर दुसरा ट्रायंगल घेणार. मग इथं वाटल्यास असं लिहा दज इन ट्रायंगल यम मुळे तयार झालेला ट्रायंगल AMB हा घेतलेला आहे. इन ट्रायंगल AMB यामध्ये काय आहे अँगल यम हा जो आहे हा ग्रेटर दॅन 90 डिग्री आहे. ट्रायंगल AMC मध्ये इकडचा यम अँगल जो आहे AMB म्हणजेच यम अँगल हा ऑब्ट्यूस अँगल आहे आणि त्यानंतर AD परपेंडिक्युलर टू BD आणि बिटवीन एस कशी आहे की यम हा पॉइंट
बी आणि डीच्या बिटवीन आहे. मग त्यानंतर देअरफॉर बाय द ॲप्लिकेशन ऑफ Pythagoras theorem for obtuse angle triangle. तर या ठिकाणी या प्रॉपर्टीनुसार म्हणजे या थेरमनुसार आता इक्वेशन आपल्याला घ्यायचं आहे. ऑब्ट्यूस अँगल आपण AMB घेतलेला आहे. मग याची अपोजिट जी साईड आहे ती AB आहे. म्हणून इथं AB स्क्वेअर आणि इक्वल टू मग रिमेनिंग ज्या दोन साईड आहेत त्यामध्ये AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर मायनस इथं प्लस येईल, इथं प्लस 2 इंटू बेस. आता या ठिकाणी ट्रायंगलचा बेस BMच आहे. मग 2BM मल्टिप्लाय सेगमेंट बिटवीन ऑब्ट्यूस अँगल अँड राईट अँगल. तर MD हा सेगमेंट घ्यावा लागेल. मल्टिप्लाय MD. इक्वेशन नंबर 2 या ठिकाणी आपल्याला देत आहे. आता या ठिकाणी काय करू, खाली लिहिता येईल बट डायग्राम ऑब्झर्व करा एकदा. M हा मिड पॉइंट दिलेला आहे म्हणजे BM आणि CM ची लेंथ इक्वल आहे. मग इथं आपल्याला लिहायचं आहे बट BM इक्वल टू CM. कशामुळे BM इक्वल टू CM बिकॉज M is midpoint of BC. M हा BC चा मिड पॉइंट असल्यामुळे BM आणि CM ची लेंथ इक्वल झाली. आणि जर BM आणि CM ची लेंथ इक्वल आहे तर इथं आपण इक्वेशन 2 मध्ये याला इक्वेशन 3 देऊ. मग 2 मध्ये थोडेसे चेंजेस आपल्याला करता येतील. फ्रॉम इक्वेशन 2 अँड 3 इथं आपण लिहूया फ्रॉम इक्वेशन 2 अँड 3. या इक्वेशनवरनं 2 इक्वेशन रिराईट करायचे, पुन्हा लिहायचे, पण 3 नुसार किमती बदलायच्या आहेत थोड्या. तर इथं काय AB स्क्वेअर जशाल तसं इक्वल टू AM स्क्वेअर पुन्हा जशास तसं. आता इथं BM काढणार आणि CM ठेवणार. BM आणि CM इक्वल आहे म्हणून BM स्क्वेअरच्या जागेवर आपण CM स्क्वेअर करणार. AM स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर आणि प्लस 2BM होतं तर 2CM मल्टिप्लाय MD. याला इक्वेशन नंबर आपण 4 देऊया. आता आपल्याला ॲडिंग इक्वेशन 1 अँड 4 हे इक्वेशन 1 जे आहे हे आणि इक्वेशन नंबर 4 जे आहे हे या दोन्हींचे आपण ॲडिशन करणार आहोत. दोन्ही इक्वेशन्सचे ॲडिशन जर करायचे तर एखादी एक लिहूया इथे. ॲडिंग इक्वेशन 1 अँड 4. तर 1 जे इक्वेशन आहे AC स्क्वेअर इक्वल टू AM स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर मायनस 2MC किंवा CM मल्टिप्लाय MD. आणि 4th जे इक्वेशन आहे ते याच्या खाली आता AB स्क्वेअर इज इक्वल टू AM स्क्वेअर AM स्क्वेअर प्लस CM स्क्वेअर प्लस 2CM
किंवा इथं एम सी लिहिलं तर इथं लिहून टाकू एम सी, 2MC मल्टिप्लाय एम डी, आणि सी एम आणि एम सी एकच सेगमेंट झाला. तर या दोन्हींची ॲडिशन आपण करू या ठिकाणी. ॲडिशन करताना व्हर्टिकल ॲडिशन आपण या ठिकाणी करणार आहोत. व्हर्टिकल अरेंजमेंटनुसार ॲडिशन करताना लेफ्ट हँडमध्ये हे AC² प्लस AB² हे लाईक टर्म्स नाही आहेत, त्यामुळे यांची ॲडिशन होणार नाही. इथं फक्त आपल्याला त्यांची ॲडिशन AC² प्लस AB² अशी दाखवावं लागेल. त्यानंतर इक्वल टू, इथं पहा 2MC इंटू MD हे निगेटिव्ह 2MC इंटू MD आहे आणि खाली पॉझिटिव्ह 2MC इंटू MD आहे. तर हे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह हे अपोजिट टर्म असल्यामुळे कॅन्सल झाले. मग इथं 2AM प्लस AM हे AMच आहे, हे सुद्धा AM प्लस AM म्हणजे AM², इथं 2AM² असं टर्म आपल्याला मिळेल. आणि CM² प्लस CM² म्हणजेच 2CM², म्हणजेच आपलं इक्वेशन प्रूव्ह झालं. AB² प्लस AC² इज इक्वल टू 2AM² प्लस 2CM². तर या पद्धतीने आपण अपोलिनियस थेरम हा प्रूव्ह केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि नक्कीच लाईक करा.